तर बातमी संगमनेरमधून संगमनेरमध्ये सेवा समितीच्या नगराध्यक्ष मैथिली तांबे या विजयी झाल्यात। 16,400 मतांनी त्या विजयी झालेल्या आहेत। शिवसेना भाजप युतीच्या सुवर्णा खताळ यांचा मात्र पराभव झालेला आहे। संगमनेर सेवा समितीचे 27 नगरसेवक विजयी झाले। क्लीन स्वीप द्यायचा प्रयत्न जो आहे तो झाला। 27 उमेदवार जे आहेत ते देखील निवडून आले। काय बघतात? हा क्लीन स्वीप आमचा कामाचा होता। जे मागचे 30 वर्ष जे काम केलं नंतर बाळासाहेब थोरात साहेबांनी, डॉक्टर सुधीर तांबेंनी, दुर्गाताई तांबेंनी जे मागचे 30-40 वर्ष काम केलं, ह्या त्या कामाचा परिणाम आहे। आणि तुम्ही मगाशी म्हणाला की 27 तारखेचं एक वेगळं महत्त्व आहे, नेमकं काय अटॅचमेंट? दोघांचाही वाढदिवस, सत्यजित दादांचा पण वाढदिवस आणि माझाही वाढदिवस 27 तारखेलाच पडतो, म्हणून आम्हाला 27 तारीख खूप शुभ आहे असं आम्ही समजतो। दुर्गाताई तांबे नगराध्यक्षपदी होत्या, सुधीर तांबेंनी देखील काम केलंय। आता आमदार सत्यजित तांबे देखील संगमनेर किंवा नाशिक पदवीधरचं काम बघताय। आता तुमच्यावर जबाबदारी आली आहे नगराध्यक्षपदाची। जो विश्वास दुर्गाताई तांबेंवर व्यक्त केला जातो जनतेने तुमच्यावर व्यक्त केला, मग आता त्यांची जी विकासाचा जो रथ आहे तो कसा घेऊन जाणार? आम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिघांच्याही आणि थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, डॉक्टर सुधीर तांबेंच्या मार्गदर्शनाखाली, दुर्गाताई आणि आमदार सतीश दादा तांबे यांच्या चौघांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही चांगल्या पद्धतीने हा विकासाचा रथ एकदम चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ। धन्यवाद। तर मुक्ताईनगरमधील भाजप पराभवाचं खापर महाजनांनी खडसेंवर फोडलंय। खडसे ही व्यक्ती आमच्यासाठी अपशकुन ठरली अशी जाहीर टीका गिरीश महाजनांनी केली आहे। पालिका निवडणुकीत विरोधकांना कुठेही संधी मिळणार नाही असंही महाजन म्हणाले। तर पालिका निवडणुकीमध्ये भाजपचाच बोलबाला असेल असाही विश्वास गिरीश महाजनांनी व्यक्त केलाय। म्हणजे आमच्या पराभवाचं कारण म्हणजे एकनाथ खडसे बी असं म्हणेल। तुमचं आहे काय? 2 वेळा मुलगी उभी राहिली, ती सुद्धा जोरात पडली। तुमचं आहे काय? विनाकारण फक्त आपला डिंगोरा वाजवायचा आणि वाटेल तसं बोलायचं। पण मला वाटतं त्यांच्या या भूमिकेमुळे ते आमच्या स्टेजवर येऊन प्रचार करायला लागले कमळाचा। आमच्या रक्षाताईंबरोबर त्यांची मुलगी जी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला विंगची अध्यक्ष आहे, ती सुद्धा इकडे भाजपाचं कमळ घेऊन स्टेजवर चढायला लागली आणि बोलायला लागली, भांडायला लागले तिथे लोकांशी। मला असं वाटतं की अपयशाचं कारण खरं हेच आहे। यामुळेच आम्हाला मुक्ताईनगर हे गमवावं लागलं, अन्यथा आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये अजूनही पुढे गेलो असतो। आता जाऊयात हिंगोलीमध्ये। हिंगोलीत बांगरांच्या भावजई रेखा श्रीराम बांगर यांचा विजय झालाय। रेखा श्रीराम बांगर यांचा हिंगोली नगराध्यक्ष पदासाठी त्या विजयी झालेल्या आहेत। संतोष बांगर यांच्या उपस्थितीत हिंगोली शहरात सध्या जल्लोष मिरवणूक पार पडली। हिंगोली जिल्हा एकनाथ शिंदे साहेबांचा बाल जिल्हा 12,000च्या फरकानं ही निवडणूक माझ्या सर्वसामान्यांच्या चरणी या संतोष बांगरनं अर्पण केली।